प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर। उद्यापासून 2 दिवस मुंबईमध्ये काँग्रेसचं बैठकांचं सत्र। सपकाळ घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हेंचा आरोप। गैरगुजरांकडे लक्ष देत नसल्याचा ठाकरेंनी आरोप ठुडकावले। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून सुद्धा नाराजी व्यक्त। नीलम गोऱ्हेंविरोधात पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। मर्सिडीज संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन। मर्सिडीजचा हिशोब देण्याची मागणी। माणिकराव कोकाटेंविरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। आव्हाडांकडून मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। मराठा आरक्षणाचे वादळ पुन्हा घोंगावण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षण परिषदेमध्ये 10% आरक्षणाचा ठराव, तर संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा आयोजन। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस दुरुस्तीसाठी बंद राहणार। उद्यापासून सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद असणार। मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप। धारावीमधील कपडे दुकानदाराला दुकानामध्ये घुसून मनसैनिकांचा चोप। खारघर हत्या प्रकरणाला दुसरा आरोपी ताब्यात। 20 दिवसांनंतर आरोपीला पकडण्यात यश। हेल्मेटने मारहाण करत केली होती शिवकुमार शर्मा यांची हत्या। अकोल्यामध्ये 10वीच्या परीक्षेदरम्यान रील काढल्याचा प्रकार। थेट परीक्षा केंद्रांमध्ये शिरत शूट केला व्हिडिओ। संबंधित यंत्रणांचं दुर्लक्ष। आणि पालघरच्या बोईसर MIDC मध्ये हिट अँड रनची घटना। भरधाव कार चालकानं पादचाऱ्याला उडवलं। अपघातानंतर कार चालक फरार, पादचारी गंभीर जखमी।